कालचे चला आज आपण काय बघणार आहोत तर प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्ट मेड बाय थ्री पॅरलल लाईन, म्हणजे तीन समांतर रेषा जर आपण दोन सिलिंडरने तोडल्या तर त्याच्यामध्ये काय हे आहे, रिलेशन काय आहे, ते ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. फक्त इथे मी रिव्हिजन करतो. इथे इथे मी काय केलंय तर तीन पॅरलल लाईन आपल्या आहेत बघा. निहार आवाज येतोय? परितोष आवाज येतोय? हॅलो. हो सर येतोय. ओके चला. इथे तीन पॅरलल लाईन आहेत बघा, एल एम आणि एन ह्या समांतर रेषा आहेत आणि ह्या त्यांच्या दोन छेदिका आहेत. ओके, टी आणि क्यू. तर त्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे ते आपण बघितलेलं मागे. ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू डीई अपॉन ई एफ. हे सगळ्यांना माहित आहे, लक्षात आहे. त्याच्यामध्ये हे रिलेशन आहे. याचाच वापर करून आपण काय करणार आहोत तर सेक्शन फॉर्म्युला बघणार. ओके, पण सेक्शन फॉर्म्युला बघायच्या अगोदर इथे एक मी लाईन काढलेली आहे एसी आणि बी हा मध्ये कुठेतरी पॉइंट आहे. मध्ये म्हणजे त्यांच्या दोघांच्या मध्ये, म्हणजे एकदम मध्यभागी असं नाही म्हणत मी, तर बी. तर त्याचा आपण रेशो कसा दाखवतो बघा, ए बी अपॉन बी सी इक्वल टू आपण काय करतो 6/12 दाखवतो. म्हणजे काय झालं ना, 1/2 हाफ झालं. लक्षात आहे. हाफ म्हणजे काय करतो, बी पॉइंट हा यांना 1:2 मध्ये एकाच दोन याच्या प्रमाणात काय करतो, डिवाइड करतो, म्हणजे छेदतो, म्हणजे विभागतो म्हणूया आपण. हे काय करतो, बी विभागतो असं आपण म्हणतो. याचाच आपण वापर दोन्ही प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स आणि याचा वापर करून आपण काय करणार आहोत तर आज सेक्शन फॉर्म्युला बघणार किंवा त्याला विभाजनाचे सूत्र म्हणणार. ओके, तर इथे एक मी काय काढलेलं आहे बघा, लाईन काढलेली आहे, ए बी काढलेली आहे. त्यांचे कोऑर्डिनेट दिले आहे x1 y1 x2 y2. आणि पी हा पॉइंट असा आहे की तो दोघांना एम इज टू एन एच रेशो मध्ये काय करतो, एम इज टू एन रेशो मध्ये विभागतो. तर आपल्याला काय काढायचंय, एखादा फॉर्म्युला आपल्याला बनवायचा आहे. तर पहिली गोष्ट आपण काय करतो, मी काय करतो बघा, तर इकडनं एक परपेंडिक्युलर लाईन टाकतो, इकडनं पण एक परपेंडिक्युलर लाईन टाकतो आणि इकडनं एक परपेंडिक्युलर लाईन टाकतो. ओके, हे आपले काय झाले सांगा, तीन पॉईंट आपल्याला वेगळे तीन पॉईंट मिळाले. त्यांना आपण पाहिजे तर नाव देऊया सी डी आणि ई. ओके, आता सी चा कोऑर्डिनेट आपल्याला काढता येईल, कारण याचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट x1 0, नंतर याचा काय असणार सांगा x, 0 आणि याचा असणार आहे x2, 0, कारण वाय कोऑर्डिनेट सगळ्यांचे काय असतात सांगा 0 असतात. आता आपल्याला काय माहिती आहे बघा, आपण मगाशी बघितलं बघा, पॅरलल लाईनची प्रॉपर्टी बघितली, याच्यामध्ये हेच मी इथे वापरतो. आणि आपण काय लिहू शकतो सांगा, समजा आपण सी डी अपॉन डी इक्वल टू एपी अपॉन पीबी असं काय करू शकतो, लिहू शकतो. म्हणजे जे सेक्शन फॉर्म्युलेचा मी वापर केलाय बघा. आणि मी काय केलं सांगा, सीडी अपॉन डी, कारण ह्या तिन्ही पॅरलल लाईन्स आहेत बघा, एसी, पीडी आणि बी, ह्या तीन पॅरलल लाईन आहेत आणि ह्या दोन त्यांच्या छेदिका झाल्या, ही एक आणि ही एक छेदिका झाली. मग हे आपण लिहू शकतो पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टी प्रमाणे, आपण समांतर रेषांच्या गुणधर्माप्रमाणे आपण काय करू शकतो, लिहू शकतो. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे तर आपल्याला सीडी आणि डीईचं काढायचं आहे, रेशो काढायचा आहे, जेणेकरून आपल्याला एपी आणि बीपीचा काय मिळणार आहे सांगा, रेशो मिळणार आहे. आता सीडी आपण कसं काढतो बघा, सीडीची आपल्याला जर हे काढायची लेन काढायची तर आपण काय करणार सांगा, आपल्याला माहिती आहे एक्स ऍक्सिस वर आहे बघा, हे संपूर्ण एक्स ऍक्सिस वर आहे, त्यामुळे आपण लिहिताना काय करणार सांगा, x1 मायनस एक्स, सॉरी मोठा पहिल्यांदा घेणार, एक्स मायनस x1 आणि डी म्हणजे आपल्याला काय मिळतं सांगा, x2 मायनस एक्स. ओके, हा रेशो आला. हा रेशो इक्वल टू हे आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एपी अपॉन पीबी इज इक्वल टू x1 मायनस x1, एक्स मायनस x1 आणि x2 मायनस एक्स. पण आपल्याला माहित आहे की आपल्याला हा काय, याचा रेशो आपण कन्सिडर काय केला सांगा, एम टू एन आहे म्हणून कन्सिडर केलेला आहे. तर मी काय करतो इथे इक्वल टू एम अपॉन एन लिहितो. इथे जर आपण तिरकस गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतं, एक्स मायनस एन x1 इज इक्वल टू एम x2 मायनस एम एक्स. हे आपल्याला काय मिळते सांगा, हे मिळतं. आता आपण काय करूया तर x1 एक्स आहे ना ते एका बाजूला, म्हणजे आपल्याला मिळणार एन एक्स प्लस एम एक्स इज इक्वल टू
mx2 प्लस nx1. ओके, याच्यामध्ये जर बघितलं तर आपण x कॉमन काढू शकतो, त्यामुळे राहिलं आपला m प्लस n इक्वल टू mx2 प्लस nx1 आणि x इज इक्वल टू काय होत आहे, चला ओके. तर x इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल सांगा, x2 nx1 अपॉन m प्लस n इथे आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, x1 x चे कोऑर्डिनेट मिळाले. हे आपला कशा झाला, एक्सचा कोऑर्डिनेट. आणि सेम आपण जर काय केलं सांगा, इकडे जर आपण पॅरलल लाईन ह्याला काढले, y ऍक्सिस ला पॅरलल लाईन काढले, तर आपल्याला सेम आपल्याला आपण काय करू शकतो, y कोऑर्डिनेट आपल्याला मिळू शकतो. तो आपल्याला मिळणार आहे my2 प्लस ny1 अपॉन m प्लस सेम. फक्त मी काय करणार सांगा, इथे पॅरलल लाईन काढणार, अशा पॅरलल लाईन काढणार आहे. आणि आता कन्सिडर काय करणार, तर हे कोऑर्डिनेट कन्सिडर करणार. त्यामुळे हे तुम्ही काढा बघा स्वतः लक्षात. हे सेम आपल्याला असं करायचं आहे. यालाच आपण काय म्हणतो समजा, सेक्शन फॉर्म्युला म्हणतो. म्हणजे पी एखादा पॉइंट आहे समजा ए आणि बी च्या मध्ये, आणि तो जर त्याला m:n मध्ये डिवाइड करत असेल, तर एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आपण या फॉर्म्युलाने काय करू शकतो, काढू शकतो. ओके, आता समजा की हा जो पॉइंट आहे, समजा आपल्याला मगाची लाईन दिली, समजा ही आपली ए झाला, हे बी झाला, आणि पी जर त्याचा मिड पॉइंट असेल तर डेफिनेटली एम आणि एन काय असणार आहे, दोन्ही काय असणार आहे, 1:1 असणार आहे. ओके, मग याच्यामध्ये जर आपण काय केली, एम ची व्हॅल्यू 1 घातली, तर आपल्याला काय मिळतो, x2 प्लस x1 आणि m प्लस n. म्हणजे काय होणार सांगा, m ची पण 1 n ची पण 1 होणार, म्हणजे काय होणार सांगा, 2 होणार. आपला काय झाला सांगा, जर काय असेल तो मिड पॉइंट असेल, तर आपण मिड पॉइंटचा कोऑर्डिनेट कसा काढू शकतो, x इज इक्वल टू x2 प्लस x1. हा आपला x1 y1 आहे, हा x2 y2 आहे, आणि हा समजा आपला xy. तर x कोऑर्डिनेट आपण असा काढू शकतो. आणि सेम इथे पण आपण काय करणार, m ची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळणार सांगा, सॉरी y2 प्लस y1 अपॉन 2. हे आपल्याला काय मिळणार सांगा, y कोऑर्डिनेट मिळणार. मी याला आपण काय म्हणतो सांगा, मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणतो. ओके, जर तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला माहित असेल, तर त्याच्यामध्ये m आणि n ची व्हॅल्यू 1 घातली की आपल्याला काय मिळणार सांगा, मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे. ओके, नंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत तो सेंट्रॉइड. सेंट्रॉइड बघायचो, त्याला आपण मध्यांग संपात बिंदू म्हणतो. सेंट्रॉइड म्हणजे काय ते आधी पहिल्यांदा लक्षात घ्या. समजा हा ट्रँगल आहे, त्रिकोण आहे. सेंट्रॉइड म्हणजे काय, तर याचा समजा आपण काय केला, मिड पॉइंट काढला, कशाचा, बी आणि सी चा मिड पॉइंट काढला, तर तो आपल्याला डी मिळेल. आणि डी आणि आपण ए आपण जोडला, म्हणजे हा ए पॉइंट आणि डी पॉइंट जोडला, तर आपल्याला काय मिळणार आहे, म्हणजे प्रत्येकाच्या आपण काय करणार आहोत समजा, इकडनं सुद्धा काय करणार, हा याचा आणि हा मिड पॉइंट जोडणार आहे. हा मिड पॉइंट याचा झाला, एबीचा मिड पॉइंट झाला समजा, ई झाला, आणि याचा मिड पॉइंट समजा एफ आहे. तर हा आणि हा जोडल्यावर तो तिन्ही पॉइंट काय करतात, तिन्ही लाईन एका ठिकाणी हे मिळतात, त्यालाच आपण काय म्हणतो समजा, सेंट्रॉइड म्हणतो. आणि सेंट्रॉइडची एक प्रॉपर्टी काय आहे सांगा, सेंट्रॉइड त्याला 2:1 मध्ये काय करत असतो, डिवाइड करत असतो. म्हणजे समजा हा आपण मेडियन काढला, तर त्याला आपण काय करतो, 2:1 मध्ये काय करत असतो, डिवाइड करत असतो. हे तुम्ही 8वी 9वी मध्ये पण शिकलेला. ओके, तर आपल्याला काय करायचं आता, सेंट्रॉइडचा कोऑर्डिनेट कसं करायचं ते आपल्याला काय करायचंय, बघायचंय. तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट आपण काय करणार, तर हा डी चे कोऑर्डिनेट काढणार आहे. आता डी चे कोऑर्डिनेट आपल्याला, आता मी काय म्हटलं सांगा, डी हा बी आणि सी चा मिड पॉइंट, त्यामुळे आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट कसे मिळणार, डी चे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे असेल, तर आपण काय करणार सांगा, x3 प्लस x2 डिवायडेड बाय 2, हे आपल्याला एक्स कोऑर्डिनेट मिळणार. ओके, आणि वाय कोऑर्डिनेट आपल्याला कसा मिळणार सांगा, की आपण XC लिहितो इथे, म्हणजे आपला काय आला सांगा, XC नको, आपण काय करूया, सेंट्रॉइड नाही, एम लिहूया, मिड पॉइंट म्हणूया एम. ओके, इथे मी काय लिहिणार सांगा, y3 प्लस y2 अपॉन 2. हे आपल्याला कशाचे मिळाले सांगा, डी चे कोऑर्डिनेट मिळाले. आता आपल्याला हे माहित आहे की जी हा पॉइंट ए डी ला 2:1 मध्ये हे करतो, डिवाइड करतो, म्हणजे आपल्याला काय होणार सांगा, एम अपॉन एन ची व्हॅल्यू काय असणार आहे, 2:1 असणार.
क्लिअर एवढं एवढं समजलंय सगळ्यांना? हॅलो हो सर. हॅलो हो हा सेंट्रॉइड म्हणजे काय ते नक्की समजलंय सगळ्यांना? सेंट्रॉइड म्हणजे हो काय करतो सांगा की तो काय करतो ह्या मेडियनला 2:1 मध्ये काय करतो डिवाइड करतो. त्यामुळे एम आणि एन ची व्हॅल्यू आपल्याला 2:1 मिळाली. आता हा पॉईंट आपल्याकडे आहे आणि हा पण मॉर्म आहे. त्यामुळे याची कोऑर्डिनेट काढणे आपल्याला काय होणार आहे? सोपं होणार आहे. आपलं काय झालं सांगा, हा एक ए पॉईंट झाला, हा आपला डी पॉईंट झाला. डी चे कोऑर्डिनेट मी तुम्हाला इथे दाखवले. आता आपण काय करणार? 2:1 करणार आहे. मग त्याचे जर कोऑर्डिनेट पाहिजे तर एक्स कोऑर्डिनेट आपल्याला कसा मिळणार सांगा? तर हा आपला x1 झाला, हा x2 कन्सिडर केला तर आपल्याला हे आपलं मिळालं x3 प्लस x2 इंटू आपण काय करणार त्याला 2 करणार एम एम इंटू हे करत असतो आपण बघा x2 करत असतो प्लस एन इंटू एन म्हणजे आपला 1 आहे आणि x1 म्हणजे आपला x1 आहे डिवायडेड बाय 2 प्लस 1 सॉरी 2 प्लस 1 खाली येणार. ओके, हे आपलं काय झालं सांगा, x2 झाला इंटू 2 केलं आपण एम ची व्हॅल्यू आणि x1 इंटू 1 ओके डिवायडेड बाय 2 प्लस 1. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळालं? हे 2 गेले म्हणजे आपल्याला मिळालं x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय. सेम आपल्याला y कोऑर्डिनेट काढायचं असेल पहिल्यांदा आपण काय करणार आहे? हे करणार आहे y3 प्लस y2 अपॉन 2 आणि m ची व्हॅल्यू आपल्याला आहे 2 आहे प्लस y1 इंटू 1 करणार आहे आणि m प्लस n म्हणजे 2 प्लस आपल्याला काय मिळतं सांगा? y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. म्हणजे x आणि y ची कोऑर्डिनेट आपल्याला इझिली मिळतात बघा. x ची कोऑर्डिनेट आपल्याला x1 x2 x3 असणार आहे डिवायडेड बाय 3 आणि y चं काय असणार आहे? y1 y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. त्याच्यासाठी आपल्याला x आणि y चे कोऑर्डिनेट मिळू शकते. म्हणजे सेंट्रॉइड काढणं एकदम सिंपल आहे बघा. त्यांनी काय करायचे? एक्स कोऑर्डिनेट ऍड करायचे सगळे डिवायडेड बाय 3 करायचं आणि y कोऑर्डिनेट ऍड करायचे आणि डिवायडेड बाय 3 म्हणजे आपल्याला काय मिळतं सांगा? सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट मिळते. ओके, तर याच्याशी रिलेटेड काही उदाहरणं मी तुमच्या पुस्तकातलीच देते बघा. तर पहिलं उदाहरण आहे बघा, पुस्तकातलंच बघा तुम्ही. तर पी हा बिंदू 2 ए बी ला काय करतो? 2:3 मध्ये काय करतो? विभागतो. तर त्याचे काय करा? पी चे पॉईंट काढायचे आपल्याला. तर आपण काय करूया इथे बघा x1 y1 लिहायचं x2 y. एक मी सोडून दाखवतो बघा तुम्हाला. समजा पी चे कोऑर्डिनेट आपल्याला x काढायचं आहे. इथे आपला m आणि n म्हणजे हे झालं. m आणि n म्हणजे हे. मी पहिल्यांदा फॉर्म्युला लिहितो. m x2 प्लस n x1 डिवायडेड बाय m प्लस n. आता m ची व्हॅल्यू आपली 2 आहे इंटू x2 म्हणजे काय आपलं y प्लस n ची व्हॅल्यू आपली 3 आहे आणि x1 ची व्हॅल्यू आपली -1 डिवायडेड बाय m प्लस n म्हणजे 2 प्लस काय होणार आहे 3. 4 दुनी 8 आणि हे मायनस होणार आहे. 8 मायनस 3 होणार आहे डिवायडेड बाय 5 म्हणजे 5 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 1. एकदम सिंपल आहे. फक्त फॉर्म्युला मध्ये बरोबर व्हॅल्यू घाला. आता तुमचा y चे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे आहे तर फॉर्म्युला काय आपला my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस m ची व्हॅल्यू 2 आहे, y2 ची व्हॅल्यू -3 आहे प्लस 3 इंटू 7 डिवायडेड बाय m प्लस n आपण काढले 5 -6 प्लस 21 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू किती येतं? 15 बाय 5 इज इक्वल टू 3. म्हणजे आपल्याला x, y p चे x, y म्हणजे आपल्याला काय मिळणार? p1, 3 मिळणार. हे त्याचे काय आले कोऑर्डिनेट. एकदम सिंपल आहे. हा फक्त फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू घालताना गडबड करू नका. ओके, नेक्स्ट त्याच्यातलं कुठलं काढू सांगा? मी एखादं काढतो. कुठलं काढू? पहिलं, दुसरं, तिसरं सेम आहे. दुसरं काढू? दुसरं बघूया आपण. ओके, तर आपल्याला काय दिलंय सांगा? h2b म्हणजे काय आलं? h2b म्हणजे m/n इक्वल टू आपल्याला काय दिलं सांगा? 3:4. म्हणजे m ची व्हॅल्यू 3 आहे आणि n ची व्हॅल्यू 4 आहे. ओके, हे आपलं समजा x1 y1 झालं
आणि x2 y2 फक्त व्हॅल्यू घालायला. परत एकदा मी फॉर्म्युला लिहितो. mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. m ची व्हॅल्यू 3 आहे, x2 आपलं 4 आहे, प्लस n ची व्हॅल्यू 4 आहे आणि x1 ची व्हॅल्यू आपली -4 डिवायडेड बाय 3 प्लस 4. 8 minus 8 divided by 7 equal to 2/7. बरोबर आहे का बघा आन्सर? परितोष बरोबर आहे का चुकले माझं कुठे? 3/4 बरोबर आहे. ओके. नंतर y is equal to my2 plus ny1 divided by m plus 10. m ची व्हॅल्यू 3 आहे, y2 3 आहे, प्लस 4 इंटू -5 डिवायडेड बाय 7 आपण बघितलं m प्लस 7. 9 minus 20 डिवायडेड बाय 7 म्हणजे आपल्याला -11/7. म्हणजे आपल्याला कुठले काढायला सांगितले, जे पॉईंट काढायला सांगितले, पॉईंट ए वी डिवाइड ए ची व्हॅल्यू काढायला सांगितले, ए पॉईंट काढायला सांगितले 4/7 आणि कॉमा -11/7 हे त्याचे काय आले कॉर्डिनेट. हे तुम्ही दोन्ही काढावं. कारण आपण प्रत्येक सोडत बसूया नको, एकदम सिंपल आहे. तर त्याच्यामध्ये काय करा, बरोबर व्हॅल्यू घाला. नंतर नेक्स्ट बघूया आपण. PTQ असून बिंदू P2 हा त्यांना जोडणारे कोणत्या गुणोत्तर. आता आपल्याला काय विचारलं, रेशो विचारलेला आहे. इथे पाहिजे तर आपण मी लाईन काढतो बघा. इथे आपल्याला P दिला, आपल्याला Q दिला आणि मध्ये कुठेतरी T आहे. ओके. T काय करतोय ना, डिवाइड करतो. आता आपल्याला काय दिलंय तर रेशो नाही दिलं. आपल्याला काय दिले सांगा, तिन्ही पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले लक्षात आहे. तर आपण काय करूया, इथे कोऑर्डिनेट लिहूया पाहिजे. ठीक आहे. -310 -1 6 आणि 6, म्हणजे हे आपलं काय झालं सांगा, x1 y1 झालं, हे x, y झालं आणि x2 y2 झालं. ओके. आपल्याला माहित आहे x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. ओके. आता फक्त तिथे आपण काय करूया, व्हॅल्यू घालूया. व्हॅल्यू घातली तर x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -1 आहे, m ची आपल्याला माहित नाही आहे, x2 ची आपली काय सांगा 6 आहे, n ची माहित नाही मला, x1 ची -3 आहे आणि m प्लस n ची पण माहित नाही. आता मी काय करणार, तिरकस गुणाकार करणार. m इंटू -1 आणि n गुणिले -1. 6m -3. आता m मी एका बाजूला आणतो, -m -6m आणि -3n प्लस n म्हणजे काय आलं, हे आपलं -7m झालं इज इक्वल टू -2n. ओके. आणि मायनस मायनस म्हणजे काय होणार सांगा, प्लस होणार आहे. म्हणजे 7m इज इक्वल टू 2n. आता आपल्याला काय पाहिजे सांगा, m/n पाहिजे. मग मी n या बाजूला आणलं आणि 7 आहे ते त्या बाजूला, म्हणजे आपल्याला रेशो मिळाला m/n इज इक्वल टू काय आलं सांगा, 2:7. हे 2 काय 7 या बाजूला आणले, n या बाजूला, म्हणजे आपल्याला रेशो काढायला सांगितलं. तर आपल्याला रेशो मिळाला. आपल्याला तेच विचारलं, फाइंड द रेशो, कोणत्या गुणोत्तरात विभागतो. तिथे आपण काय केलेलं काढले. कुठे चुकलं नाही ना बघा, -2 ओके. अशा प्रकारे काय करू शकता, रेशो तुम्ही काढू शकता. नंतर नेक्स्ट बघा, थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला काय दिले बघा, एक सर्कल आहे. हे आपलं सर्कल झालं, ही त्याची डायमीटर झाली, म्हणजे व्यास झाला. आणि आपल्याला काय काय दिले ते बघा. इथे आपला हा P हा पॉइंट आहे आणि त्याचा काय सांगा केंद्रबिंदू आहे किंवा सेंटर आहे म्हणून दिलेला आहे. नंतर आपल्याला काय दिलं, A दिलाय, B आपल्याला काढायला. ओके. हे आपल्याला काय दिलंय बघा,
-2 दिला, हा आपल्याला दिलेला आहे -2, 0 दिलेला आहे आणि हे आपल्याला काढायचं. ओके, एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची, सेंटर हा काय करतो, डायमीटरला काय करतो, इक्वल भागामध्ये विभक्त, म्हणजे हे दोन्ही काय असणार, इक्वल असणार, म्हणजे हा त्याचा मध्यबिंदू झाला. ओके, तीच प्रॉपर्टी आपण वापरणार, मिड पॉईंट फॉर्म्युला आपण वापरणार. मिड पॉईंट फॉर्म्युला काय सांगतो सांगा, x इज इक्वल टू x2 प्लस x1 डिवायडेड बाय 2 आणि y इज इक्वल टू y2 प्लस y1 डिवायडेड बाय 2. हे आपण वापरणार आहोत. आपल्याला फक्त व्हॅल्यू घालायच्या इथे, -2 आहे x ची व्हॅल्यू. हे आपण कन्सिडर करूया, x2 कन्सिडर हे करूया आणि x1 सॉरी हे आपण x2 y2 करूया, म्हणजे आपल्या फॉर्म्युलामध्ये बरोबर. ओके, x2 आपल्याला माहित नाही, x1 आपण हे कन्सिडर करूया, x1 y1 आणि हे आपण कन्सिडर करूया x, y. आपला मिड पॉइंट आहे. ओके, x1 आपल्याला माहित आहे 2 आहे डिवायडेड बाय 2, म्हणजे काय आलं सांगा, -x2 प्लस 2 डिवायडेड बाय 2 झालं, म्हणजे काय आलं, -4 इज इक्वल टू x2 प्लस 2. हे जर आपण त्या बाजूला घेऊन झालं तर -4 - 2 इज इक्वल टू x2, म्हणजे x2 इज इक्वल टू -6. सेम आपण काय करू शकतो सांगा, y2 साठी वापरू शकतो. इथे समजा इथे मी लिहितो, तर आपल्याला y माहित आहे बघा, y आपला 0 आहे. ओके, नंतर y2 आपल्याला काढायचं आहे, प्लस y1 आपल्याला माहित आहे -3 आहे डिवायडेड बाय 2. 2 इंटू 0 म्हणजे 0 होणार आहे, म्हणजे y2 इज इक्वल टू काय ना सांगा 3 आहे. 3 आपल्या या बाजूला ना प्लस होणार आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट असणार ते काय असतात -6 हा काय झाला सांगा, सेंटर ह्याचे बी चे कोऑर्डिनेट झाले. ओके, इथे आपल्याला एक लक्षात कायम ठेवायचं आहे की हा मिड पॉइंट आहे, कारण सेंटर हा काय करतो, व्यासाला किंवा डायमीटरला इक्वल भागामध्ये 2 इक्वल पार्ट्स मध्ये काय करतो, डिवाइड करतो. त्यामुळे मिड पॉइंट फॉर्म्युला मी काय केलेला इथे वापरला. ओके, नंतर नेक्स्ट बिंदू ए जोडणारा रेखा, हा बिंदू कोणत्या गुणांक काढतो ते के ची किंमत काढा. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला दोन काय काढा, कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो, म्हणजे पहिल्यांदा रेशो काढायला सांगितलं आहे. ओके, तर आपला फॉर्म्युला काय सांगा, x इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n, आणि दुसरा y कोऑर्डिनेट आपल्याला काय मिळतो, my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय दिलंय सांगा, के ची व्हॅल्यू काढायची आहे, पण आपल्याला 7 माहित आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू माहित आहे. ओके, y2 ची माहित आहे, y1 ची माहित आहे, mn ची याच्यावरून आपल्याला काय करता येईल, y व्हॅल्यू काढता. त्यामुळे हे पहिल्यांदा काढण्यापेक्षा के ची व्हॅल्यू आपल्याला नंतर काढते. पहिल्यांदा मी काय करणार सांगा, m आणि n ची व्हॅल्यू काढणार. त्याच्यासाठी मी काय करतो, इथे ही व्हॅल्यू घालतो, इथे पाहिजे तर लिहितो बघा मी, हा x y x2 y2 आणि x1 y. ओके, फक्त व्हॅल्यू इथे घालतो, 7 इज इक्वल टू m मला माहित नाहीये, y2 माझं काय सांगा 2 आहे, n मला माहित नाहीये, y1 मला माहित आहे 9 आणि m प्लस n माहित नाही. ओके, मी तिरकस गुणाकार केला तर मला काय मिळतं, 7m प्लस 7n इज इक्वल टू 2m प्लस 9m. आणि हे जर आपण m आणि n एकत्र केले तर मला काय मिळतं, 2m या बाजूला घेतले तर 5m द्या, आणि 7n त्या बाजूला घेतले तर 9n मायनस 7n म्हणजे 2m द्या, म्हणजे आपल्याला m अपॉन n ची व्हॅल्यू काय मिळणार, 2/5. ओके, म्हणजे आपल्याला रेशिओ आता मिळाला. आता आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची, एक आपला प्रॉब्लेम झाला, सॉल्व्ह केला, फाइंड द रेशिओ. रेशिओ आपण काय केलाय, काढलाय. आता रेशिओ झाल्यानंतर आपल्याला काय काढायचं, तर आपल्याला के ची व्हॅल्यू माहित नाही, के ची व्हॅल्यू माहित नाही म्हणजे एक्स ची व्हॅल्यू माहित नाही, हे बाकी सगळं माहित आहे, त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू आपण इझिली काढू शकतो. एम ची व्हॅल्यू माझी 2 आहे, x2 माझं काय सांगा 1 आहे, n ची व्हॅल्यू माझी 5 आहे, x1 8 आहे, आणि m प्लस n म्हणजे 2 प्लस 5, 2 प्लस 40 अपॉन 7, म्हणजे झालं 42 अपॉन 7 म्हणजे 6. म्हणजे के ची व्हॅल्यू आपली काय असणार सांगा, ही आपली के ची व्हॅल्यू. एक्स म्हणजे काय, आपलं के ची व्हॅल्यू आपण काय केलेलं, काढलेलं आहे.
दोन्ही उदाहरणं आपण सोडवले बघा. पहिल्यांदा रेशो काढला. रेशो काढण्यासाठी आपल्याला सगळं हे अवेलेबल होतं आपल्याकडे, फक्त एम प्लस एन नव्हतं. एम आणि एन ची व्हॅल्यू नव्हती, ती पहिल्यांदा काढली आणि त्याच्यानंतर आपण काय केले सांगा, के ची व्हॅल्यू काढलेली आहे. ओके, नंतर नेक्स्ट फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट. एकदम सिंपल आहे. आपल्याला माहिती आहे x इज इक्वल टू x2 प्लस x1 डिवायडेड बाय 2, म्हणजे आपल्याला मध्यबिंदू मिळतो, आणि y2 प्लस y1 डिवायडेड बाय 2 म्हणजे y कोऑर्डिनेट मिळतो. फक्त काय करायचे, ऍड करायचे. हा आपला x1 झाला, y1, x2 y2. आपण काय करणार, x2 0 आहे, y2 22 आहे, डिवायडेड बाय 2 म्हणजे काय आला 11. आता y कोऑर्डिनेट काढायचा असेल तर y2 आपला 16 आहे प्लस 20 आहे, डिवायडेड बाय 2 म्हणजे झाला 36 डिवायडेड बाय 2 म्हणजे 18. एकदम काय सोपं आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला मी वापरलेला. नंतर आपल्याला सेंट्रॉइड काढायला सांगितलं. एक कुठला तरी मी काढतो कारण एकदम सिंपल आहे. सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय. ओके, फक्त तिथे व्हॅल्यू घाला. हे आपलं काय झालं बघा, हे आहे ते आपलं x1 y1, x2 y2 आणि x3 y3. आता फक्त आपण व्हॅल्यू घाला. x1 3 आहे, 4 आणि 11 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती होतं, 18 बाय 3 6 होतं. y कोऑर्डिनेट मी कसा काढणार, तर y1 प्लस y2 प्लस y डिवायडेड बाय 3 इक्वल टू -5 प्लस 3 -4 डिवायडेड बाय 3. याचं येते -6 येते, होते 9 -6/3 -2. ओके, हे आपलं काय झालं सांगा, -6, -2. हे काय झालं, सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट. ओके, बाकीचे तुम्ही काढा बघा, सिंपल आहे दोन्ही. फक्त x1 x2 y2 ची व्हॅल्यू घाला आणि काय करा, हे व्हॅल्यू काढा. ओके, नंतर नेक्स्ट इथे काय दिलं आपल्याला, सेंट्रॉइड दिलेलं आहे. त्यामुळे आपण कन्सिडर करूया, हा x आणि y आहे, हे आपलं x1 y1 आहे, हे x2 y2 आहे, आणि आपल्याला काढायला सांगितलं ते x3 y3 काढायला. मग सेम मी फॉर्म्युला वापरणार, x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3. पण आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे बघ, इथे काय दिलं सगळं, इक्वल टू -4 इक्वल टू x1 ची व्हॅल्यू घालतो -14, x2 ची व्हॅल्यू -3 आहे, आणि x3 ची आपल्याला माहित नाही, डिवायडेड बाय 3 3 4 -12 झाले, आणि यांची व्हॅल्यू आहे ती -11 येते, -11 प्लस x. x3 काय होणार सांगा, हे जर -11 आपण त्या बाजूला घेऊन गेलो तर आपलं काय येणार आन्सर, -1 येणार. x3 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला मायनस. ओके, नंतर आपल्याला y काढायचं आहे. y दिलेलं आहे आणि y3 काढायचं आहे. y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. फक्त मी तिथे व्हॅल्यू घालतो बघा. y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे -7, y1 ची आपल्याला माहित आहे -90, y2 प्लस 5 आणि y3 आपल्याला माहित नाही, डिवायडेड बाय 3. हे जर केलं तर -21 येतं, हे केलं तर आपलं किती येतं, -14 येतं प्लस y3. आणि याच्यातनं हे घेतले, हे प्लस किती होणार, म्हणजे y3 बहुतेक -7 येतं. हे काय झालं सांगा, y3 चं आपलं काय झालं, हे झालं, y1. इथे फक्त आपल्याला सेंट्रॉइड दिलेला, त्याच्यावरनं सी चे कोऑर्डिनेट आपल्याला काढायला सांगितले. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. एकदम सगळं सिंपल आहे बघा. ओके, नंतर नेक्स्ट इथे दिले बघा, आपल्याला काय दिलंय सगळं, सेंट्रॉइड दिलेलं आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला काय काढायला सांगितलंय, कोऑर्डिनेट काढायला सांगितलेलं आहे. ओके, सेम आपण वापरणार आहोत. x इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय, मी लिहितो बघा इथे, हे आपला x आणि y झाला,
हा x1 y1 x2 y2 आणि x3 y3. आपल्याला काय काय दिलं बघा. x दिलेला आहे 1 आहे. x दिलेला आपल्याला 1 दिलेला आहे. आपल्याला x1 माहित नाही h आहे, x2 माहित आहे आणि x3 माहित आहे. डिवायडेड बाय 3. ओके, 3 1 जा 3 इक्वल टू h मायनस 4 होता. therefore h is equal to 7. ओके, हे जर आपण काय केलं, हे या बाजूला आणलं तर काय झालं सांगा, h is equal to 7. एकदम सिंपल आहे. तर y is equal to y1 plus y2 plus y3 डिवायडेड बाय 3. आपल्याला काय काय दिले बघा. y ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 इक्वल टू y1 मायनस 6 आहे प्लस 3 आणि प्लस डिवायडेड बाय 2 म्हणजे काय आलं, ते 10 झाले इक्वल टू मायनस 3 प्लस k. ते 13 होता. k इज इक्वल टू 13. ओके, बरोबर आहे रे. अरे जागे आहात ना सगळे? हॅलो हॅलो. सर हो सर. इंटू 3 येणार ना? हा किती? 15 हो सर, खाली 3 येणार ना, 15 होणार. 15 आहे ना, बरोबर. 18 बरोबर आहे. हो. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण. इथे बघा, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाईन सेगमेंट AB विथ AB. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं तर पहिल्यांदा लक्षात घ्या. AB समजा आपली लाईन आहे, त्याला आपल्याला 3 भागामध्ये विभागायचं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर 2 भाग कुठेतरी असे हे करायचे. ओके, आणि ते काय असणार सांगा, हे तिन्ही भाग इक्वल असणार आहे. हे इक्वल टू हे इक्वल टू. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला इथे आपण मी लिहितो बघा. इथे आपल्याला दिलंय कोऑर्डिनेट 7 दिलाय आणि इथे काय दिलं -4 आणि -8. याला आपण कन्सिडर करूया x1 y1 कन्सिडर करूया आणि x2 y2 कन्सिडर. ओके, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला हा पॉइंट काढायचा आहे, x1 y1 काढायचा आहे. मग x1 y1 साठी आपण काय म्हणू शकतो की हे तिन्ही भाग काय इक्वल आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो 1:2 म्हणू शकतो. लक्षात आहे, 1:2. हा 1 भाग आहे, याच्या डबल हा आहे. m:1 n इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार सांगा, 1:2 मिळणार. म्हणजे m ची व्हॅल्यू 1 असणार आहे, n ची व्हॅल्यू 2 असणार. त्याच्यावरून हा आपल्याला पॉइंट मिळेल. तर आपण काय करूया, x1 इज इक्वल टू mx. हे आपण काय करूया, x1. ओके, मी काय कन्सिडर करतो, ह्यांना पण नाव देऊया आपण, आणि ह्याला पण आपण नाव देऊया. x2 वगैरे इथे धरलंय, त्यामुळे आपण x3 y3 देतो आणि x4 y4. ओके, तर पहिल्यांदा मी काय करतो, y4 घेतो. ऍक्च्युली तिथे आपण x1 y2 दिलं तर बरं पडेल. 2 मिनिट, आपण कन्फ्युज नको होऊया, पण तुमच्या पुस्तकामध्ये जसं आहे तसं आपण ते परत काढतो सगळं. ही समजा काय झाली, ए पॉइंट झाला, बी पॉइंट झाला. आपल्याला दिलेलं आहे 2,7 आणि इथे दिलंय -4 -8. ओके, तर याला आपण x1 y1 कन्सिडर करूया आणि याला x2 y2. ओके, आणि मध्ये जे पॉइंट आपले आहेत ते समजा C आणि D आहे, त्यांना आपण वेगळी नाव देऊ, x3 y3 आणि x4 y. म्हणजे फॉर्म्युलामध्ये आपल्याला बरं पडेल ते. आपण काय फॉर्म्युला आपला, mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. हे आपल्याला कशाचे मिळणार समजा, x3 चे कोऑर्डिनेट मिळणार. तर आपल्याकडे सगळं आहे बघा. m ची व्हॅल्यू आहे 1 आहे, x2 म्हणजे 1:2 झाला, सॉरी 1 काय होणार, x2 इंटू -4 होणार, प्लस n म्हणजे आपला 2 आहे आणि x1 म्हणजे आपला 2 आहे, डिवायडेड बाय 2 प्लस 1 म्हणजे 3 -4 प्लस 4 असं होतंय. चुकलंय माझं काय, बरोबर आहे, -4 प्लस 4. ओके, डिवायडेड बाय 3
बरोबर आहे रे, काय चुकलंय? बरोबर आहे होते. ओके, आन्सर येतं 0, कारण हा 0 आहे ना, याचं कोऑर्डिनेट आपल्याला एक 0 मिळाला. तसंच मी काय करणार आहे, y3 काढणार आहे. y3 काय करणार, my2 म्हणजे काय होणार सांगा, 1 इंटू y2 म्हणजे -8 झाला, प्लस 2 इंटू 7 डिवायडेड बाय 3, -8 प्लस 14 डिवायडेड बाय 3, 6/3 म्हणजे 2 येणार. ओके, तर याचा कोऑर्डिनेट आपल्याला 2 मिळाला, 0 आणि 2. सीचा कोऑर्डिनेट मिळाला. आता डीचा कसा काढणार, तर डीचा काढण्यासाठी एकदम सिंपल मेथड वापरायची. काय वापरायची, डी हा काय आहे सांगा, त्याचा मिड पॉइंट आहे. त्यामुळे मिड पॉइंट वापरला तर तुमचं काय होणार आहे, एकदम सिंपल होणार आहे. तर मी काय करणार बघा, x4 इज इक्वल टू काय करणार, मिड पॉइंट फॉर्म्युलामध्ये आपण काय करतो, तर हा प्लस हा करणार, म्हणजे काय करणार, x2 प्लस x3 डिवायडेड बाय 2. x2 आपला -4 आहे आणि हा 0 आहे, डिवायडेड बाय 2. ओके, म्हणजे काय ना सांगा, -4/2 म्हणजे -2 येणार. आणि y4 त्याच्यासाठी सुद्धा मी मिड पॉइंट फॉर्म्युला वापरणार आहे, y2 प्लस y3 डिवायडेड बाय 2. कारण हा मिड पॉइंट आहे, हा दोघांचा काय मिड पॉइंट होणार. तर y2 आपला -8 आहे प्लस 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू -6/2 इज इक्वल टू, म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, याची कोऑर्डिनेट मिळेल 0,2 आणि याचे आपल्याला मिळाले -2 त्याचे काय आले सांगा कोऑर्डिनेट. ओके, नंतर नेक्स्ट बघा, तर 4 एकरूप रेषाखंडात काय करायचे, डिवाइड करायचे. हा समजा आपला काय झाला ए बी. 4 एकरूप करण्यासाठी आपल्याला 3 इक्वल हे करावं लागेल, मार्किंग केलं मी ते इक्वल. हे आपल्याला दिलंय -14 -10 आणि ते आपल्याला दिलंय 6, -2. हे तुमच्यासाठी देतोय मी, फक्त काय करायचं ते सांगतो बघा. हा त्याचा मिड पॉइंट असणार, त्यामुळे काय करणार, एकदम सिंपल आहे बघा. मिड पॉइंट फॉर्म्युलाच्या काळाने सीचा काढा. सीचं पाहिजे तर मी तुम्हाला काढून देतो. सीचं काढण्यासाठी आपल्याला काय होणार, समजा आपण इथे x, y कन्सिडर करूया. x इज इक्वल टू काय होणार समजा, हे ऍड करा, हे काय होणार, -14 प्लस 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे -8/2 इज इक्वल टू -4. ओके, आणि y कोऑर्डिनेट आपल्याला कसं मिळणार, हे दोन्ही ऍड करा, -10 -2 डिवायडेड बाय 2 म्हणजे -12/2 आपल्याला काय मिळालं समजा, -4 -6. आता हा कसा करणार, तर हा या दोघांचा मिड पॉइंट आहे, त्यामुळे परत काय करणार, सेम तुम्ही करणार. हा तुम्हाला डी पॉइंट मिळणार आणि ई काय असणार सांगा, याचा मिड पॉइंट असणार. हे सेक्शन फॉर्म्युला वापरण्यापेक्षा तुम्ही जर मिड पॉइंट हे फॉर्म्युला वापरला तर इची 1. त्यामुळे डीचं काढा आणि ईचं पण काढा, हा तुम्हाला होमवर्क म्हणून घ्या. ओके, एक मी तुम्हाला काढून दिलेला आहे, -4 -6. तसं हाफ मिड पॉइंट पण एकदम तोंडी पण काढू शकता बघा, 14 आणि 4 18 -18 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय होणार, -9 झालं. 10 -6 म्हणजे -16 झालं, डिवायडेड बाय 2 म्हणजे 8 झालं, -1. एकाचं काय मिळणार तुम्हाला, तोंडी पण काढा, याचं पण तोंडी काढू शकता बघा. -4 प्लस 6 म्हणजे +2 झालं, डिवायडेड बाय 2 म्हणजे 1 झालं, आणि -6 -2 -8 झालं, डिवायडेड बाय 2 म्हणजे -4. ओके, हे तुम्ही काय करू शकता, एकदम तोंडी पण काढू शकता. ओके, तरी पण तुम्ही काढा बघा, मी तुम्हाला आन्सर पण इथे दिलेलं आहे. ओके, आणि शेवटचा एक प्रॉब्लेम होते. ओके, इथे आपल्याला काय दिलं, इथे पण हा तुम्हाला पण मी काय देतो, होमवर्क साठी देतोय. आपल्याला काय दिलंय, एबी आहे, काय दिलंय, 2 पॉइंट दिलेले आहेत, एक लाईन आहे 20, 10 आणि 0, 20. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट विच डिवाइड सेगमेंट एबी इंटू 5 कॉन्ग्रुएंट पार्ट. एक आपल्याला काय करायचं, 4 भाग करायचे, म्हणजे मी काय करणार, इथे 5 भाग करायचे, म्हणजे मी काय करणार, 4 पॉइंट कुठेतरी असणार. त्याचं तुम्ही कसं करणार,
इथे जर बघितलं तर पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल सांगा. एखादा कुठलाही पॉईंट काढा. कुठलाही पॉईंट काढण्यापेक्षा काय करा, ह्याची कोऑर्डिनेट करा. ह्याचं काय होणार सांगा. पहिलं काढण्यासाठी हा समजा सी पॉईंट झाला. ओके, तर आपल्याला m:n काय मिळणार सांगा. हे 2 भाग आहेत, हे 3 भाग आहेत, म्हणजे 2:3 मिळेल. ओके, सेक्शन फॉर्म्युला वापरा, त्याच्यावरून सी ची व्हॅल्यू काढा. तो मिळाला की हे तुम्हाला इझिली काढता येईल. त्याच्यासाठी तुम्ही मिड पॉईंट फॉर्म्युला वापरा. आपल्याला काय मिळालं सांगा, हा मिळाला. आता तो मिळाल्यानंतर तुम्हाला हा पण काढता येईल ई. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, तर परत मिड पॉईंट फॉर्म्युला वापरा. कशाचा, या दोघांचा तो मिड पॉईंट झाला, त्यामुळे तो मिळाला. सेक्शन फॉर्म्युला वापरण्यापेक्षा मिड पॉईंटने काय होणार सांगा, सिंपल होणार. आता हा मिळाला, त्याच्यावरून आपल्याला एफ पण काढते. त्याच्यासाठी परत काय करायचं, ह्या दोघांचा मिड पॉईंट एफ आहे, ह्या दोघांचे कोऑर्डिनेट वापरायचे आणि हे काढायचे. मिड पॉईंटने काय होणार आहे, सिंपल होणार आहे. पहिलं फक्त एकदा सेक्शन फॉर्म्युला वापर. डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार आहे, तर 2:3 मध्ये काय करतो, तो डिवाइड करतो. सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी पहिल्यांदा सी ची व्हॅल्यू काढा. सी ची व्हॅल्यू काढली की डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी मिड पॉईंट फॉर्म्युला वापरा. परत डी आणि बी चा ई हा मिड पॉईंट आहे, तर मिड पॉईंट फॉर्म्युला हा काढू शकाल तुम्ही. आणि ई आणि बी चा मिड पॉईंट कुठला आहे सांगा, एफ आहे, त्यामुळे एफ ची व्हॅल्यू काढू शकतो. ओके, हा तुम्हाला मी होमवर्क साठी देतोय, असो. ओके, तर इथे आपले बहुतेक सगळे मी काय केले, 5.2 मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहे. ओके, काही तुम्हाला सोडवून दिलेले आहे, पण ते सिंपल आहे. ओके, याच्यातले 2 आणि ठेवलेले आहेत, आणि बहुतेक आणि कुठले तरी ठेवलेले आहे. ओके, बघा इथे आपण थांबतोय. बहुतेक उद्या लेक्चर नसेल, परवा आणि शनिवारी आणि रविवारी कोऑर्डिनेट जॉमेट्री मधलं आपल्या तुमच्या पुस्तकातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले असतात. उद्या मी लेक्चर नाही घेत आहे, तर डायरेक्टली आपला शनिवार आणि रविवार असेल, आणि रविवारी आपला काय होईल, कोऑर्डिनेट जॉमेट्री संपेल. काहींची खूप जण 2 वेळा रिव्हिजन पण होती एनटीएस वाल्यांची, त्यामुळे तुम्ही परफेक्ट असायला पाहिजेत बघा. ओके, चालेल, चला मग.